मित्रांनो नमस्कार. राम राम. शेतात मी गहू पेरलाय पहा. आणि गहू पेरलाय गेल्या वर्षी वरी मी 60 किलो भुईमुग पेरला होता. ते भुईमुगाला राखू राखू एवढा बेजार झालो, म्हणलं यंदा ते नगद डोक्याला ताण म्हणून गहू पेरला. गहू पेरला. या गव्हाला कवाच राखायची गरज पडली नाही, पण यंदा तरी मला मित्र म्हणला होता की गव्हाला डुकरं नासायलेत. तर बघा, डुकरानं त्या कडीपासून जे तास धरलीत तर ह्या पूर्ण कडीपर्यंत तुम्हाला दाखवतो पहा. डुकरानं कशी हे केली, तर पूर्ण हे कडीचे तास धरली. तर पावलं गहू डायरेक्ट खाऊनच टाकला नाही, जसं सऱ्या वाढल्या होत्या. म्हणजे शेतकऱ्यानं करायचं तरी काय करायचं. या बघा, डायरेक्ट पूर्ण हे कडीचे तास, हे तास, हे डायरेक्ट तास जेच कडीला लावलंय ह्या कडीपासून तर त्या कडीपर्यंत. म्हणजे पेरलेलं सुद्धा शेतकऱ्याचं निश्चित नाही राहिलं जमिनीत उगन म्हणून. तर एवढी थंडी पडली. आता या थंडीत हे उगूस तर मला आता रानात झोपायला यावं लागणार आहे. म्हणजे एकतर शेतीमालाला भाव नाही आणि शेतकऱ्याला हे डुकरं सांभाळणं म्हणजे जीवावर उधार होऊन रिक्स असं रानावनात यावं लागतं एवढ्या थंडीत. तिथून पुढे कुठंतरी हे शेतीला हे बघा, हे असं पिकवायची. नंतर हे तिथून त्याच्यातून एक तर 4 पैसे मिळत नाहीत. परत नैसर्गिक आपत्ती, पाऊस, हे ऊन वारा अग्नी, हे सगळ्या गोष्टीपासून इथं संरक्षण करायचं आहे. आणि हे जंगली वन्य प्राणी, हे बघा. आता मी इथं हे पूर्ण कडीला गेलं हे बाई. डायरेक्ट त्या एकच डुक्कर असं उद्या संध्याकाळच्याला ते बखळ घेऊन येते आता. तर हे पूर्ण कडीला घेऊन गेलं आहे. इथं आल्यावर डुकराला मिळ लागला हे 8 तास आहेत. हे 8 तास असल्यामुळं समजा आज धकून गेला आपला पहिला दिवस. बहुतेक ते पहाटे पहाटे येत इथं. पहाटे आल्यानंतर इथं आल्यावर डुकराला मिळ लागला की बाबा ह्या इथं अशी तास पेरलेली आहेत. तर मग डुकर हुशार. डुकरानं काय बराबर तास धरली अशी. पण हे तास धरली अशी, ही तास धरली, पार वाट लावून टाकली. आता परत मला आता हे घोळलं. मी सगळे दांड घोळले होते कालच. दांड घोळून पुन्हा हे असं करून टाकले डायरेक्ट. अशा सऱ्या येतात, हे डायरेक्ट परत अशा सऱ्या येतात असं करून टाकले. ह्या बाई तुम्हाला दाखवतो. डायरेक्ट नांगरल्यावानीच करून टाकते. आता याला हे बघा, हे असे तास. प्रशासन, वन विभागानं या जंगली प्राणी यायला कुठंतरी काहीतरी थांबवावं. हे असे तास आहेत आणि असं डुकरं आहे नो मधीच. हा बघा, हे डायरेक्ट असं पेरलं होतं म्हणलं असं पाणी द्यायला सोपं जातं आहे. त्यामुळं असे सरे पाडून घेतले. सऱ्या पाडल्या तर डुकरायना रात्री वाट लावून टाकली, पार काशीच केली. हे पहा. आणि ते आता ऊसात खडाखड वाजायला, आता ऊसातच येतं सध्या. मग आता शेतकऱ्याला जगायचं का मरायचं असे दिवस आलेले इथं. आता संध्याकाळी इथं रानात येऊन मस्त बाजूच टाकावं लागते आणि गारव्यात कुडकुडून मारावं लागते. आज तर बॅटरी लावून रात्रभर जागावं लागतं 4 दिवस. तेव्हा पुढं हे उगन. आणि उगल्यास 4 घास सगळ्या शेतकऱ्याला याच्यापासून खाला. हे काय इतकं काय आम्ही थोडंच घरी खाणार आहेत, पण सगळ्यासाठी आपल्याला 4 पैसे भेटावं. पण ते 4 पैसे भेटण्यासाठी किती मरमर करावं लागते. आता हे उगलं आज ते न माहीत झालं. याला 2 दिवस झालं पेरलं, त्याला कोंब फुटला, त्याचा वास येतोय. हे सगळं उकरू टाकायले. या बाई एवढे पैसे घालून आपला काय उपयोग होणार. पूर्ण रान पेरायला आतापर्यंत 10,000 रुपये खर्च आले तितक्या रानाला. जवळपास 60 ते 70 किलो गहू आहे. म्हणजे 20 किलोच्या बॅग आणल्या होत्या. आणि कमी पडला होता तर घरी दोरीचं जे गेल्या वर्षीचं उरलेलं होतं ते पण टाकलं. अशी पूर्ण वाट लावली. आता उद्या तर 100% येतो. आजची रात्र 2-3 रात्री आता इथं झोपायला यावं लागतं. म्हणजे शेतकऱ्याचं एवढे जीवनात बेकार परिस्थिती आली आहे की शेतात बी
संरक्षण नाही, पिकाचं संरक्षण, पीक विमा नाही, अशा खूप गोष्टी आहेत. याला शासन जिम्मेदार आहे. वन विभाग नुसता म्हणायला लावलेला आहे, पूर्ण वाट लागली. आज उद्याच्याला 2 दिवस जर एखाद्या शेतकऱ्यानं जर त्याच्याकडं माणसं कमी आहेत, त्याच्या शेतकऱ्यानं जर त्याचं येणंच जर झालं नाही तर त्या शेतकऱ्याला त्याचा खूप मोठा घाटा होत आहे. पूर्ण हे जंगली प्राणी, ते रोही, आमच्या इकडं कुठं त्याला नीलगाई म्हणतात, याचा शासनानं बंदोबस्त केला पाहिजे, तर शेतकरी कुठंतरी उभा राहील. धन्यवाद.